नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत आता फेवरेट कपल आहेत. हो, ते आता बेस्ट फ्रेंड झालेत असं मला कळालंय, कारण त्यांचं वागणं जे सेट वरती आहे ते बघून तर वाटते ते बेस्ट फ्रेंड आहेत. कसे आहात? आम्ही मजेत आहोत आणि मस्ती करत आहोत. ते त्याच गोष्टीची कंटिन्युटी आहे. ते कंटिन्युअस ठेवतो आणि ते आमच्या दोघांमध्ये सतत चालू असतं. हो ना. जेव्हा आता ऑब्व्हियसली चेंज झालंय, पात्र म्हणण्यापेक्षा फेस चेंज झालाय. सो तेव्हा एक असतं ना, की अचानक नवीन चेहरा येतो. त्यामध्ये मला असं वाटलेलं कुठेतरी ऑकवर्डनेस असेल. अजिबात तो ऑकवर्डनेस तेही दिसत नाहीये मला सेटवरती. ती असं वाटते डे 1 पासून सेटवर आहे. तू काय म्हणशील तिच्यासोबत काम नाही, करताना? त्याचं कारण असं आहे की धनश्री सोबत मी ऑलरेडी काम केलं. हो. अच्छा. सो आमची ओळख होती. ओके. तर त्याच्यामुळे हा, हे खरं आहे की खूप वर्षानंतर एकत्र काम करतोय. हो. पण एकदा काम केलं आहे सोबत, त्यामुळे कुठेतरी म्हणजे मैत्री होती, ओळख होती. त्याच्यामुळे फार काही असं कठीण गेलं नाही. आणि ऑफकोर्स गिव्ह अँड टेक जेव्हा आपल्याला कुठल्या समोरच्या आर्टिस्ट कडून मिळतं तेव्हा आपोआप ट्युनिंग होतच. येस. येस येस. तरी खूप वर्ष आम्ही काही भेटलो नाही हो. किंवा बोललोही नाही फार. कधीतरी सोशल मीडियावर आपलं जे हाय बाय होतं तेवढंच. बट स्टील डे 1 ला जेव्हा भेटलो तेव्हा असं वाटलं नाही की अरे वर्ष गेलीत आपल्याला नाही भेटून. सो तसाच बॉन्ड आहे. तुझं कसं झालं की सिलेक्शन नंतर काम, मग तुला लुक कळाला तुझा, हो. तो एक्सपिरियन्स कसा होता? बिकॉज तुझ्या इन्स्टा पोस्ट वरूनच कळालं की अच्छा सिंचना कोण आहे? सगळ्यांच्या डोळे ज्या गोष्टीकडे होते ते तू स्वतःच रिव्हील केलं, असं कसं Yes, वाटलं? yes. मला आधी खूपच असं झालं होतं. एक मिनिट काय जेव्हा मला कॉल झाला होता की ओके, आणि मी फार वेळ नाही घेतला. being honest, मी हार्डली 15-20 मिनिटं घेतली असेल. शांतपणे विचार केला की करूया नाही करूया, कसं आहे काय. म्हटलं काम मिळतं, आपण काम सोडायचं नाही. मी एवढा विचार केला आणि म्हटलं काय नवीन पात्र आहे, आपल्याला आपल्यासाठी एक चॅलेंजेस आहे, इव्हन इफ इट्स अ रिप्लेसमेंट. आणि चॅलेंजेस तर एक्सेप्ट करायलाच हवी, असं म्हणून मी ते काम स्वीकारलं. आणि मग माझे 100% द्यायचा प्रयत्न करते मी. वा. दॅट्स इट. एवढंच ठरवलं होतं. कसं वाटतं या सेटवरती सरांसोबत काम करून? खूप मज्जा येते मला आणि बिंग ऑनेस्ट ह्याच्यामुळे मला फार मदत झाली आहे. म्हणजे आमची इथे फार खेचमखेची होत असते एकमेकांना. आम्ही एवढं तारीफ वगैरे नाही. बट बिंग ऑनेस्ट याची मला फार मदत झाली आहे. ह्याने खूप सपोर्ट केलाय प्रत्येक गोष्टीचा तिथे सगळ्यांमध्ये मिसळण्यासाठी वगैरे. तो प्रत्येकाशी मला जाऊन इंट्रोड्यूस करतो, सगळ्यांशी सांगतो की हे असं असं आहे. बरं मला एखादी गोष्ट नाही कळली, लाईक सेटअप असतो काही असतो, तर तुम्हाला सांगते बघ हे आता असं होणार आहे, त्याच्यानंतर आपलं होईल, चिल तू नको काळजी कर. सो भरपूर त्याने मला सपोर्ट दिलाय. आणि हे कुटुंब आहे आणि हा म्हणतो की जिल्हा आहे जिल्हा. तसं. 45. आमचा जो जिल्हा आहे तो खूपच प्रेमळ आहे. प्रत्येक जण खूप प्रेमळ आहे. आतापर्यंत कोणीच असं केलं नाही की अरे ही नवीन कोण आहे किंवा असं काय. कोणीच नाही. डिरेक्टर असू दे, कोणी असू दे, प्रत्येक जण तेवढ्याच आपुलकीने मला 4 गोष्टी सांगताय, 4 गोष्टी शिकवताय किंवा स्टोरी कुठे काय चालली आहे, कुठल्या कॅरेक्टरशी माझा काय बॉन्ड आहे, ते मला सांगतायत की इथे थोडंसं तू माझ्याशी असं वाग, कारण मी थोडीशी तुझ्याशी माझं पटत नाही. जे काही असेल ते मला जेन्युइनली सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मला खूप हेल्प होते. सो इट्स व्हेरी गुड. म्हणजे खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे. मज्जा येत असेल तुला. खूप खूप. जर सेट वरती फेवरेट असं म्हणायचं असेल तर तू कोणाला बोलशील? फेवरेट आता लगेच म्हणायला गेलं तर तर एक असतं ना की ह्याच्यासोबत आपण जुळू शकतो, फेवरेट नाही. अच्छा ओके. तर ह्याच्या सोबत तर जुळलंच आहे. ह्याला गृहीतच धरू. ह्याला सोडून. ह्याला सोडून बघायला गेलं तर माझ्या रूममेट्स दोघीही, आरती आणि वीणाताई. ओके. हो, त्या दोघींसोबतही माझं असं जुळलंय की सेम टेम्परेचर नोटची लोक भेटल्या. आम्हाला एसी फार चालत त्यांना नाही. एसी पण तेवढंच लागतो. सेम टेम्परेचरवरती आम्ही आलो की एकत्र चालू करू, हा तेवढं बंद करू, हा बंद करूया. कोणाचंच असं नाही की आता थोडा वेळ गरम होत आहे किंवा चालू, काही नाही. सगळ्यांचं आपोआप तिघींचं आमचं ट्युनिंग जमलंय. व्यवस्थित असतो आम्ही तिघी की काय हवंय काय नकोय, सर तू झोपते मी झोपते, चल आपण असं काही ना काहीतरी आमचं चालूच असतं. सो त्या दोघींसोबत खूप छान जुळतं आणि आय नो की खूप छान प्रकारे अजूनही पुढे जुळेल. ओके, नाईस. आवडलंय मला. ओके. तुमच्या दोघं आता मी म्हणेन की तुम्ही मित्र होता, तर एकमेकांचे स्वभाव तुम्हाला माहितीच असतील आधीचे. तर मी मसाला असं मीठ मसाला टाकून विचारत नाही. मी डायरेक्टली विचारते की जर एखादी गोष्ट एकमेकांची खटकणारी असेल आणि आत्ता कळाली, ती कुठली असेल? खटकणारी काही असेल, फनी वे मध्ये किंवा काहीही. माझ्यासाठी अनुची खटकणारी अशी गोष्ट नाहीये.
काय म्हणजे नसलीच पाहिजे. हे करू शकतं. तरी पण तरी असं खटकणारं मला काहीच नाही फार. मलाही अजूनपर्यंत असं नाही. कारण वेळेबाबतीत दोघंही पंक्च्युअल आहोत, हम्म. दोघंही वेळेत येतो. सीनला बोलवलं तर एकमेकांशी कॉर्डिनेट करून पटकन की चल आपण निघतोय, मी पण निघते, चल जाऊया. किंवा जे काय वाचन असेल एकमेकांच्या रूम मध्ये जाऊन आम्ही वाचतो. सो असं काही खटकणारं आवडणार आवडणार सगळ्याच गोष्टी या हो म्हणजे. म्हणजे खूप एकच मिळून एकच मिसळून एकच राहतो. म्हणजे मला आवडणारी गोष्ट ही आहे की ती म्हणजे मी तिला तेव्हा पाहिलं होतं, म्हणजे तेव्हा काम केलं होतं, आणि तेव्हा जेवढी जेन्युअन होती कामाबद्दल तेवढीच जेन्युअन आजही आहे. सो ही मला आवडणारी नक्कीच गोष्ट आहे. थँक्यू सो मच. ही खरंच चांगली पावती माझ्यासाठी. आणि त्याच्या बाबतीत म्हणलं तर खूप मिळून मिसळून तो लोकांना पकडून ठेवतो. मी ओव्हरऑल सेटवर पण बघितलंय. हा प्रत्येकाशी जाऊन ना स्वतःहून मस्ती करेल, काहीतरी बोलेल, पण सगळ्यांना धरून ठेवतो. आणि इव्हन मलाही त्याने हेल्प केली. बरं कामाबाबतीतही तेवढाच जेन्युइन आणि तेवढाच पर्टिक्युलर असतो की बघ हे असं आहे. आणि स्वतःच नाही तर तो माझ्याही सोबत असं असतो की अगं हे असं घे ना, भलेही तो माझ्यासोबत सीन मध्ये नाही. तो मला येऊन स्वतःहून मदत करणार की असं कर तसं कर किंवा जे काही असेल सांगेल तुम्हाला. सो खूप हेल्पफुल होतो माझ्यासाठी. वाव मस्त आहे. हा इंटरव्ह्यू बघून मी रडेन. मी ह्याच्याबद्दल ही गोष्ट खूप वेळा ऍक्च्युली ऐकली आहे, तर मला असं नवीन फार वाटलं नाही. बघूया काय change आहे. म्हणजे काही चेंज नाही काही झालाय, तो change तसाच आहे. ओके, मी तुम्हाला काही चेंजेस स्लँग्स विचारते. हा? हा. जेनझी ओके. ओके. खूप फनी आहे ते, होप तुम्हाला आवडावे. आय होप आम्हाला कळावे. ठीक आहे. ग्लो म्हणजे काय? ग्लो अप. ग्लो अप म्हणजे लाईक अ नाईस ग्लो अप चेंज वगैरे आपण म्हणतो तसं. हा. फ्रेश ना. फ्रेश हा Fresh. फ्रेश अप ग्लो. पण तो आता असं आहे की हा ब्रेकअप नंतरचा ग्लो अप होता. ओके. सो मेकअप नंतर लाईक हेअरकट वगैरे Yes. करून हा, येणार, haircut. नेल्स आणि करून मुला- आणि ब्रेकअप मला ते gift सॉरी आणि मुलांमध्ये ग्लोब ब्रेकअप नंतरचा जिम. हो हो हो, हेही खरं. जिम हो. डायरेक्ट आता मुलींमध्येही झाले. झालंय ते सुरू हो झालंय. हो सुरू झाले. तुम्ही कॉपीच करता आमची. हेअरकट तू करून आलायस. आणि मुलं तुम्ही फेशियल वगैरे आमचा कॉपी हो. करता त्याचं काय? ते आम्हाला चला. करून देतात सलून. पुढे आपण Compliment. सरकूया, नाही तर तुम्हाला बोलवायला येतील आता ते. हो हो. मुव्हिंग ऑन इरा. मुलीवर इरा. हा. मुव्हिंग ऑन एरा म्हणजे तो काळ ज्या वेळेला आपण एका व्यक्तीपासून दुसऱ्या पार्टनर कडे मूव्ह ऑन होत असतो किंवा Yes, yes. आयुष्यात मूव्ह ऑन येस येस येस. सॉफ्ट ब्लॉक. सॉफ्ट ब्लॉक. सॉफ्ट ब्लॉक. त्याचा अर्थ सॉफ्ट ब्लॉक. सॉफ्ट मी- ब्लॉक आय फील मी केतकीला फोन करू का? केतकीला फोन तिला करू. नको करू, तिला सगळं माहिती असेल. तिला फोन करतो आणि तिला म्हणतो, हे जरा याचे अर्थ ती सांग. 4 एक्स्ट्रा सांगेल आपल्याला. हे असं नाही, हे असं आहे. सॉफ्ट ब्लॉक आय डोंट नो एक्झॅक्टली बट मे बी असं असेल की एखाद्या पर्सनला फुल्ली ब्लॉक न करता तेवढ्यातल्या तेवढ्यात ठेवणं मे बी करेक्ट. आता इथपर्यंत आलो माझ्या खरं. अनफॉलो. हा? अनफॉलो. Unfollow. नेहमीच आहे. ओके. हार्ड ब्लॉक. हार्ट ब्लॉक डायरेक्ट ब्लॉकेजेस. हो जी सिंचना याचा करत असते सतत. ओके. सिम. सिम जो हा करतो सिंचनावरती की लाईक मी तुझ्यासाठी काय आणू तू सांग फक्त. परत आणू वगैरे. अगं कुठे चालली आणि ते सिम. ओके. डेलिलूला सोलुलू. हे बोलताना तरी खूप आहे. काय डेलिलूला सोलुलू. कसलं म्हणजे आहे? डिल्युजन मध्ये राहणं. त्याला सोल्युशन की- शोधणं. हा त्याच्यावरती माझ्या डेल्युशनला मी रिअल करू शकते किंवा त्याच्यावरती सोल्युशन की काहीतरी गडबड असेल आपल्या डेल्युजन मध्ये तर त्याच्यावरचं सोल्युशन असेल Yes. जे काही Okay. असेल तसं. आपण डेल्युशनली विचार करतो ना की माधुरी दीक्षित आणि मी अच्छा 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 असं म्हणजे Okay, आपण okay. guess Yes, करते. yes. हा, डिल्युजनला सोल्युशन शोधलंय आपल्या. माझ्या डिल्युजनला सोल्युशन नव्हतं. ठीक आहे चल, आता मला वाटतं बोलवायला आलेत ते. नाही. पण ठीक आहे चल. आता हे तर ज्यांचे स्लँग्स होतेच. व्हॅलेंटाईन्स डे आता आहे. सो तुमचं व्हॅलेंटाईन्स कसं सुरू आहे? काही गिफ्ट वगैरे मिळत आहेत का तुला? नाही. का? नाहीये व्हॅलेंटाईन्स आमचा सेटवर जातो. मग मी तिच्यासाठी हरीशने तिच्यासाठी अरेंज केलं होतं हो सगळं. हो ऑफकोर्स केलं Harry होतं. म्हणून तर का आला मग माहिती? मी म्हटलं, काय मी केलंय अरेंज अख्खं, म्हणजे सजावट केली आहे मस्त. कॅन्डल बिंडल त्याने चॉकलेट चॉकलेट घेतले मी तिच्यासाठी. तिनेच पैसे दिले. हो हो मलाच फील करायला लागतो की जरा आलंय. ठीक आहे चल, जाऊ येस दे. दॅट इज हॅरी अँड सिंचना येस. ॲज ऑलवेज. पण सिंचना हरीशसाठी करणार आहे का काही?
हो, ती त्याच्यासाठी एक छान ऍक्च्युली Good तिने news माझ्यासाठी घेऊन येते. हा ऍक्च्युली सिंचनाने मला छान गुड न्यूज घेऊन येते मी. याला व्हॅलेंटाईनलाच एक गुड न्यूज दिली. हो. सिंचना पण प्रेग्नेंट. प्रेग्नेंट ही गुड न्यूज त्याला मी व्हॅलेंटाईन केला. गुड न्यूज म्हटलं काय पण एवढी मोठी तर खरंच ही गुड न्यूज तुमच्यासाठी सुद्धा Yes. आहे आणि ऑफकोर्स ते पण आज त्यातही promote- गडबड कशी होते ते बघा. नाही ते तुम्ही बघा हो, काय हॅरी आहे कशी गडबड होते. हा ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला बघायला ते मिळणार असणारच आहे त्याशिवाय एपिसोड कसा नाही त्याशिवाय हो. सिंचना पण नाही सिंचना पण नाही म्हणत. Yes, yes, yes. बाबा स्टोरी किती मजा आहे म्हणजे आता तर खूप ट्विस्ट असतील. खूप आता आपण रिअल लाईफ वर देऊया. Yeah. अनुजनी काही केले का व्हॅलेंटाईन साठी हो, वा. हे विचारणं महत्वाचं आहे. माझी बायको रोज वाट बघते आज जाऊ कुठेतरी डिनरला आज जाऊ डिनरला. खरं तर इकडे शूट कंटिन्यू चालू आहे आणि हा मोठा सिक्वेन्स महाशिवरात्रीचा आम्ही शूट करतोय Yes. आणि ना रोज 11 11:30 वाजता आज तो 2 वाजेपर्यंत आहे. हम्म. सो ना इच्छा खूप आहे म्हणजे मनातून खरंच खूप इच्छा आहे तिला कुठेतरी घेऊन जावं डिनरला घेऊन जावं पण पॉसिबल होत नाहीये. पण मी घेऊन जाईल आणि लवकरच. तिचंही काम चालू आहे. तिचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे So, दोघांचा हा. वेळ आणि तिचंही शूट आणि काय होतं ना की एकदा पॅकअप नंतर असं होतं की कधी कधी पडतो आणि पडतो कधी कधी सो ती पण फार थकून जाते आणि आमचंही तसंच. सो ह्या निमित्ताने जर तिला काही सांगायचं असेल तर काय सांगशील? या निमित्ताने म्हणजे खरं तर व्हॅलेंटाईन वगैरे हे मी फार असं मानणारा वगैरे व्यक्ती नाहीये पण हा मी, चांगलं बोल. चांगलं बोलतो. तर चांगलंच नाही, मला बोलायचं. असं वाटतं की वर्षातला प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन सारखा जर आपण आपल्या बायको सोबत आपल्या पार्टनर सोबत घालवला तर कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही. हो. सो अश्विनी सोबत तसंच आहे छान व्यवस्थित सगळं एकदम गोड. अरे आता तिला गोड पण म्हटलं. तिलाच अश्विनी म्हणतोय. गोड आहे. ती- तिला अश्विनीचं- हा हा, message दे. तिचंच कौतुक सांगतोय की ती जशी गोड आहे Yes. असंच गोड मी होण्याचा प्रयत्न करेन. खरं तर. मग ठीक आहे. हे खरं तर- गरजेचं हा आहे. हे ही गरजेचं लाईन गरजेची. हो ती गोडच आहे. बोलू दे त्याला, बोलू दे. अश्विनी जी जशी गोड आहे तसंच गोड होण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तो मी प्रयत्न करत राहील. आणि असं आहे तिच्या बऱ्याच गोष्टी मला पूर्ण करायच्या आहेत ज्या मी अजूनपर्यंत केलेल्या नाहीयेत. तिच्या ना खूप लिस्ट आहे म्हणजे खरं तर हम्म. मला त्या पूर्ण करायच्या आहेत. मग तिला मी कुठेच फिरायला घेऊन गेलेलो नाहीये खरंच नाही कारण जमलंच नाही अजूनपर्यंत. तर मी ते तिला तुझ्या माध्यमातून सांगतो की मी तिला लवकरच कुठेतरी फिरायला घेऊन जाईल. आणि आता तर आमची गाडी आली आहे सो आम्ही जाऊच आता. आता कॉंग्रॅच्युलेशन. Yes, येस yes. हा मेसेज तिच्यापर्यंत नक्की पोहोचेल. येस. मॅडम तुम्ही धनश्री मॅडम तुम्ही सिंगल कॅटेगरी मध्ये आहात की रिलेशनशिप कॅटेगरी मध्ये आहात तेवढंच चाललंय कॅटेगरी मिड लाईन. म्हणजे फार काही नाही. मी पण व्हॅलेंटाईन वगैरे असं फार काही म्हणवत नाही. माझं आपलं काम एके काम चालू आहे सध्या. बाकी काही नाही चालू आहे. सो तेवढंच काम करायचं आपलं सेटवरच आहे. आता उद्या माझं प्रयोग आहे त्याच्यामुळे हो. मी इथूनच चाललीये. सो काही असं वेगळं काही प्लॅन नाहीयेत माझे काहीच प्लॅन. खरं तर मला असं वाटतं की म्हणजे आपण जे सगळे आहोत जे खरंच खूप रंगभूमीशी निगडीत असे लोक हो. आहोत. मी झालो तू झाली तू अश्विनी आपण सगळे जे आहोत या कॅटेगरीचे लोक आपल्यासाठी आपलं कामच व्हॅलेंटाईन आहे. परत खरं तर म्हणजे प्रत्येक वेळी आपण याचाच विचार असतो. म्हणजे आमचं तर असं आहे की घरी गेल्यावरही यावरच चर्चा किंवा याच गोष्टींबद्दल बोलणं. सो याच्यातच आनंद आहे. आणि आमचा व्हॅलेंटाईन म्हणजे आजच आता सगळ्यांना माहित होतं की सगळे सेटवरच आहेत. ताईंनी आम्हाला सांगितलं की रेड ड्रेस घालून या उद्या. म्हणून मग तेवढ्यासाठी आम्हाला माहितीये फार वेळ नसणार होता आम्ही पण तेवढाही आनंद सेलिब्रेट करला. सकाळी सगळे रेड ड्रेस घालून आले. पटापट फोटो काढले सगळी मजा Yes. केली. दॅट्स आर व्हॅलेंटाईन. खरंच. ओके म्हणजे तुमचा व्हॅलेंटाईन फ्रेंडशिप डे व्हॅलेंटाईन झालाय. Yes. म्हणजे इथे झालं गॅलेंटाईन. गॅलेंटाईन. सो मजा येते. खरंच तुम्हाला ऑल द बेस्ट. आराम करा. खूप हेक्टिक शेड्यूल आहे आय नो. हो. आणि त्यातून कुठेतरी तुम्हाला आराम करा मजा करा. व्हॅलेंटाईन डे इथे सेलिब्रेट करा. नक्की. आणि आपल्या प्रेक्षकांना व्हॅलेंटाईनच्या खूप खूप शुभेच्छा द्या. खूप शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाईन गाईज. हॅपी व्हॅलेंटाईन डे. खूप खूप शुभेच्छा मनापासून. असेच प्रेम करत राहा आणि अशाच प्रेमाने आमची सिरियल बघत राहा येस. आणि आमच्या दोघांवर सुद्धा तेवढंच प्रेम करा. हो हो आणि तिलाही सबस्क्राईब करा. थँक्यू. Thank you.